जय जय रामकृष्ण हरी. विठ्ठला विठ्ठला पांडुरंग विठ्ठला, विठ्ठला विठ्ठला पांडुरंग विठ्ठला, तुका म्हणे धाव विठ्ठला करुण कराहो. मंडळी, आजचा हा अभंग फक्त शब्द नाही, हा अनुभव आहे, हा विश्वास आहे, हा तो आधार आहे जो संकटाच्या काळात ओसलू देत नाही. मंडळी, चॅनलवर जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय तुकाराम महाराज किंवा जय श्री हरी विठ्ठल कमेंटमध्ये नक्की लिहा. मंडळी, तुम्ही कधी अनुभवलं आहे का, जेव्हा सगळे सोडून जातात तेव्हा एक अदृश्य हात आपल्याला धरून ठेवतो. जेव्हा सगळे सोडून जातात तेव्हा एक अदृश्य हात आपल्याला धरून ठेवतो. तो हात म्हणजे आपला विठ्ठल. अभंग. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी, बाप आणि आई माझी विठ्ठल रखुमाई, बाप आणि आई माझी विठ्ठल रखुमाई. माझे माहेर पंढरी आहे भिवरीच्या तीरी, बाप आणि आई माझी विठ्ठल रखुमाई. हा अभंग आहे. या अभंगाचा अर्थ आपण जाणून घेऊया. मंडळी, तुकाराम महाराज म्हणतात, माझं माहेर पंढरीपूर आहे, माझं माहेर पंढरपूर आहे. तुकाराम महाराज म्हणतात, माझं माहेर पंढरपूर आहे, माझे आई वडील म्हणजे विठ्ठल रखुमाई. हा किती मोठा विश्वास आहे बघा. ज्याचं माहेर पंढरी आहे त्याला संकटाची भीती कशी वाटणार. जग सोडून जाईल, माणसं बदलतील, नाती तुटतील, पण पंढरीचा विठ्ठल कधी बदलत नाही. संत तुकारामांचं म्हणणं आहे, ज्याचं माहेर पंढरी आहे त्याला संकटाची भीती कशी वाटणार. जेव्हा जग सोडून जाईल, जेव्हा माणसं बदलतील, जेव्हा नाती तुटतील, पण पंढरीचा विठ्ठल कधी बदलत नाही. म्हणजे संत तुकाराम महाराज म्हणतात, ज्याचं माहेर पंढरपूर आहे त्याला या जगात कशाची भीती नाही. जेव्हा सगळे सोडून जातात तेव्हा आई वडील सोडतात का. तुकाराम महाराज म्हणतात, आपले आई वडील विठ्ठल रखुमाई आहेत, म्हणूनच संकट आलं, मन खचलं, कोणी उभं राहिलं नाही तर फक्त हा अभंग म्हणा आणि पहा, विठ्ठल बापासारखा धावून येतो का नाही. यावरून आपण एक कथा बघूया. कथा. संकटात विठ्ठल धावून आला. एका गावात एक गरीब वारकरी होता. दरवर्षी वारी करायचा, पण एक वर्ष त्याच्या घरात प्रचंड संकट आलं. मुलगा आजारी, घरात पैसे नाहीत, शेती नापीक. तो देवासमोर बसला आणि म्हणाला, विठ्ठला, यावेळी वारीला यायला नाही जमणार, पण तुला मी विसरणार नाही. आणि तो रोज हा अभंग म्हणू लागला. माझं माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी, बाप आणि आई माझे विठ्ठल रखुमाई. माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी, बाप आणि आई माझी विठ्ठल रखुमाई. मंडळी, 3 दिवसांनी गावात एक अनोळखी माणूस आला. त्याने औषधांसाठी पैसे दिले. मुलगा बरा झाला. नंतर कळलं, तो माणूस कोणालाही माहित नव्हता. आला आणि गेला. वारकरी रडत म्हणाला, विठ्ठला, तू चालवतास ना. तर मंडळी, याच्यातून आपल्याला काय संदेश मिळतो. तर जेव्हा आपण विठ्ठलाला आई वडील मानतो, जेव्हा आपण विठ्ठलाला आई आणि वडील मानतो, तेव्हा तो खरोखर आईसारखा धावून येतो. संकटात पैसा नाही धावून येत, संकटात मित्र नाही धावून येत, नाही ओळखी नाही धावून येत. धावून येतो तो फक्त विठ्ठल. म्हणूनच 2026 मध्ये आपण काय पाहतो. ताण, डिप्रेशन,
नात्यांमध्ये दुरावा, पैशांसाठी धावपळ. पण एक प्रश्न विचारा स्वतःला, आपण अभंग ऐकतो का? आपण नाम घेतो का? म्हातारपण येण्याआधी नामाची सवय लावली नाही तर शेवटी काय होतं हे तुम्ही मागच्या व्हिडिओत पाहिलंच आहे. संकट येण्याआधी विठ्ठलाशी नातं जोडा. अभंग. म्हणूनच हा अभंग. माझे माहेर पंढरी आहे भिवरीच्या तीरी. माझं माहेर पंढरी आहे भिवरीच्या तीरी. बाप आणि आई माझी विठ्ठल रखुमाई, माझी विठ्ठल रखुमाई. यावरून तुम्हाला एक हृदयाला भिडणारा प्रसंग सांगतो. एक आई आपल्या मुलाला म्हणाली, बाळा, मी नसेल तर तुझी काळजी कोण घेईल? मुलगा म्हणाला, आई, तू मला विठ्ठलाकडे सोडून जा. मंडळी, ज्याला विठ्ठल मिळाला त्याला कधीच अनाथपण जाणवत नाही. आज जर तुम्ही संकटात असाल, मन खचलं असेल, रात्री झोप येत नसेल, आज तुम्ही जर संकटात असाल, मन खचलं असेल, रात्री झोप येत नसेल, तर हा अभंग 21 वेळा म्हणा. विश्वास ठेवा, विठ्ठल धावून येईल. तो कदाचित रूप बदलून येईल, माणसाच्या रूपात, संधीच्या रूपात किंवा एका छोट्या चमत्काराच्या रूपात, पण येईल नक्की. तुका म्हणे धाव विठ्ठला करुण करा हो. तुका म्हणे धाव विठ्ठला करुण करा हो. मंडळी, जर तुम्हाला वाटत असेल की विठ्ठल खरंच धावून येतो तर कमेंट मध्ये लिहा, विठ्ठल माझा आधार आहे. आणि आपला सनातन धर्म परिवारात सामील व्हा. दररोज एक अभंग, दररोज एक आधार, दररोज विठ्ठलाची साथ. मंडळी, मिळूया लवकरच पुन्हा अशाच एका नवीन विषयावर, एका नवीन अभंगावर. तिथपर्यंत पाहायला विसरू नका. सनातन धर्म जिथे आहे भक्ती आणि माहिती. जय जय रामकृष्ण हरी.